जय हनुमान तालीम संघ सरवली, काशीनाथ फाउंडेशन, नितेश एंटरप्राइजेस अँड कंपनी व ग्रामस्थ मंडळ सरवली आयोजित ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2026 मोठ्या आनंदात संपन्न। यावेळी भव्य दिव्य ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावत अनेक कुस्तीगिरांनी कुस्तीच्या माध्यमातून आपले कौशल्य सादर केले। सरवली गावामध्ये ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा मोठ्या आनंदात संपन्न झाली। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत नितेश चौधरी व प्रवीण चौधरी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले। खरं तर ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजे। पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी चाचणी स्पर्धेचं आपण आयोजन केलं आणि आपले इथले काही खेळाडू हे त्या चाचणी स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली आणि पुढच्या महिन्यात होणाऱ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळण्यासाठी ते जातील। त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि विश्वास व्यक्त करतो की पुढे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याच्या निवड चाचणीमधून गेलेली ही मुलं निश्चितपणाने ठाणे जिल्ह्याचं नावलौकिक वाढवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। खरं तर मागच्या 2-3 महिन्यापासून सप्ताह आणि क्रिकेट याच्या पलीकडे दुसरं काही नाही। सगळ्यात जास्त कार्यक्रम सप्त्याचे आणि क्रिकेटचे अटेंड केले। थोडासा बदल म्हणून आज कुस्तीच्या कार्यक्रमाला यायची संधी आपण लोकांनी दिली। खरं तर आपल्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब माणसाच्या साठी निर्माण झालेला हा मातीतला खेळ हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा असलेला हा खेळ आहे आणि म्हणून या खेळाला प्रोत्साहन देणं हे तितकंच गरजेचं आहे आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ देवेश पाटील यांच्या नेतृत्वात अशा प्रकारच्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करतात। त्यांचंही मी कौतुक करतो आणि येता येता मी तुकारामला सांगत होतो की क्रिकेटच्या स्पर्धांना गेलो रात्री मी मुरबाडला होतो, भाषण करून निघालो आणि आयोजकांनी सांगितलं की साहेब एक ओव्हर खेळा। तिथं गेलो, बॅटिंग केली, बऱ्याच ठिकाणी जातो बॅटिंग करतो, बोला आज इकडे काय सांगतात काय माहिती। इथं आल्यावर याने नाही सांगू साहेब एक कुस्ती खेळा, विनोदाचा भाग आहे पण निश्चितपणाने आपल्या ग्रामीण भागातली मुलं या अशा चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येऊन कुस्तीमध्ये स्वतःचं करिअर घडवण्याचं काम निश्चितपणाने करतील। आपण सगळ्यांना आपल्याला माहीत आहे आपल्याकडे दंगल पिक्चर आलेला होता। दंगल आपण फक्त पिक्चर म्हणून बघितलं पण इतकं प्रोत्साहन देणारं, मुलींना प्रोत्साहन देऊन मुलींना गोल्ड मेडलपर्यंत नेणारा खऱ्या अर्थाने पिक्चर कुठला असेल प्रोत्साहनपर तो दंगल पिक्चर होता। आपल्याकडे ह्या पिक्चरनी मला वाटतं 200-250 कोटी रुपये बिझनेस केला पण चीनमध्ये या पिक्चरने 1100 कोटी रुपये बिझनेस केला। हिंदी भाषेत असलेला पिक्चर चीनी भाषेच्या टायटलमध्ये बघून चीनमध्ये 1100 कोटी रुपयाचा बिझनेस या दंगल पिक्चरनी केला। खऱ्या अर्थाने ती कुस्तीची दंगल जी होती त्याच्यातून प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे खेळाडू तयार व्हावे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आणि उद्देश होता आणि म्हणून हा खेळ फक्त जिवंत नाही तर पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातूनही आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून या खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2026 या कुस्तीसाठी व्यासपीठावरील सर्व प्रमुख पाहुणे, सर्व खेळाडू
आणि मोठ्या संख्येने जमलेला इथे प्रेक्षक वर्ग. खरोखरच जर विचार केला तर भिवंडी तालुक्यात सरवली, कोंड, ठाकूरपाडा, दोवे, चौदरपाडा, सोनाळे हे अतिशय चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये त्यांनी नावलौकिक केलेलं आहे. आणि जर अशा प्रकारे ठाणे जिल्हा निवड चाचणी असेल किंवा राज्यस्तरीय असतील, कुठल्याही अशा कुस्त्यांमुळे पैलवानांना एक ऊर्जा निर्माण होते. आणि त्यामुळे या परिसरात मी आता जी गावांची नावं सांगितले त्या गावांव्यतिरिक्तही दुसऱ्या ठिकाणी पैलवान तयार होण्यासाठी हे पोषक असं वातावरण त्या निमित्ताने तयार होत आहे. खरोखरच या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमापेक्षा जे कुस्तीच्या कार्यक्रमाची निवड केली तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. असे कार्यक्रम जर होत राहिले तर आपल्या परिसरात खूप मोठ्या संख्येने पैलवान तयार होतील. आणि पैलवान म्हटलं तर खरं म्हटलं तर आपल्या घराची बाजू ही भक्कम असते, कारण त्याची शरीर सौष्ठव म्हणजे तशा प्रकारची शारीरिक वाढ झालेली असते. अतिशय चांगल्या प्रकारे एक मजबूत पैलवान आपल्या घरी तयार होणं ही खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. आणि अशा कार्यक्रम होत राहणं ही काळाची गरज आहे. जर आपण विचार केला तर या परिसरातील बरीचशी मंडळी कुस्ती मुलं, कुणी पोलिसामध्ये भरती झालेला असेल, कुणी रेल्वेमध्ये भरती झालेले असेल, अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारे एक आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्यासाठी कुस्ती ही फार महत्वाची आहे. त्यामुळे मी सर्व इथे जमलेल्या सगळ्यांनाच विनंती करतो की आपल्या घरात, प्रत्येक घरात पैलवान कसा तयार होईल यासाठी प्रत्येकाने आवर्जून प्रयत्न करावा.